नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत विविध मागण्यांसंदर्भात 9 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मोर्चा आणि आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली। तसेच या संदर्भामध्ये महिला आणि बाल विकास विभागाच्या सचिव यांना निवेदन देण्यात आलं। या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितलं की शासनाने दिलेले मोबाईल, त्यानंतर सिम कार्ड आणि डेटा रिचार्जमध्ये FRSचं काम होत नाही। त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यामध्ये स्वतःचं सिम कार्ड घालून स्वतःच्या खर्चानं डेटा रिचार्ज करून FRS करण्यासाठी जबरदस्ती अंगणवाडी सेविकांना केली जाते। असं करूनही लाभार्थ्याकडे मोबाईल फोन नसणं, आधार जोडणी नसणं किंवा OTP देण्याची असमर्थता आदी समस्यांमुळे FRS होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांना मानधनामध्ये कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी ही दिली जाते। लाभार्थ्यांचा आहार बंद करणं हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणी तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकांवरती कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लाभार्थ्यांचं FRS होत नाही म्हणून लाभार्थ्याला आहारापासून वंचित ठेवू नये। नेटवर्क किंवा OTP न मिळाल्यास FRSचं काम होत नाही। त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार कसं धरण्यात येईल? अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचं संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत द्यावं। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम करण्याची सक्ती आता त्यांना करण्यात येते। इतर कामं लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावरती त्याचा विपरीत परिणाम होतोय। पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती। आशा स्वयंसेविका योग्य प्रकारे त्या काम करत होत्या, त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषांच्या अनुषंगानं लाभार्थी तपासणी करण्याचं सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे। या सर्वेक्षणामध्ये एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण आणि तिच्या घरच्या मंडळींसोबत कायमची वैर भावना अंगणवाडी सेविकांसोबत निर्माण होते। तसेच अंगणवाडी सेविकांना गावात किंवा शहरात काम करणं त्यामुळे कठीण होईल। भविष्यामध्ये याचा राग मनात धरून अंगणवाडी केंद्रामध्ये राजकारण सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं फेर सर्वेक्षण करण्याचं काम अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये। सदर कामावरती अंगणवाडी सेविका बहिष्कार घालत आहेत। प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी, या प्रलंबित मागण्या आहेत। यासह विविध मागण्यांचा यामध्ये समावेश असल्यानं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी माहिती दिलेली आहे। तर या सगळ्या मागण्यांसाठी 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये कृती समितीचा मोर्चा आहे। तर मग मित्रांनो, सर्व अंगणवाडी सेविकांनी या मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।